मित्रांनो आपली रिक्षा आली आहे. आता पटपट इथे सामान भरू. अर्धी पोरं हातून जातील आणि अर्धी पोरांना गाडी आहे दिसली तर सामान चढवूया. बघू शकतो तुम्ही आपण आलोय. फुल सन्नाट आहे. रात्रीचे वाजले 11:30. फुल सुनसान आहे इथे. तर बघू आता पटपट सामान भरूया आपण. कसं करते आणि कोण कोण राहते ते पण बघूया. सगळं सामान टाकलं. स्टँडची बॅग जायले. आला आला आता मीच एडिट करणार आहे. चला आता आपली रिक्षा गेली एक. मजा काय मेन प्लेअर साठी गाडी आली व्हीआयपी ट्रीटमेंट व्हीआयपी लोकांसाठी. चला तर जाऊया. जागा बघूया लवकर. हवा लगेच जात आहे. भेटू आपण लोकेशन. चला मित्रांनो आपला टेम्पो आलाय. पोहोचलो आपण लोकेशनवर. सर्व सामान वगैरे ठेवलंय. आता आपण फ्रेश होऊया आणि जेवूया. तरी आपण लोकेशन बघू शकता. आता जाऊया आपण लगेच आणि जेवून घेऊया. चला भेटतो नंतर या जेवायला. सर्व आपली पंगत बसली आहे जेवायला. सुप्रभात मित्रांनो, स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये. थेट कर्नाटकपासून. तर काल आलो आम्ही रात्री. ते आम्हाला 11:30 वाजले इथे यायला. मग डायरेक्ट जेवलो आणि झोपायला आलेलो इथे आपल्या रूम. लोकेशन बघू शकता तुम्ही. एकदम शांत वातावरण आहे. ते त्याचा उठलोय. बघू कसं काय आता फ्रेश वगैरे होऊया आपण. दिवसाचं काय नियोजन आहे बघूया. तसं पण आता आपण फ्रीज आहे. आपल्याला डायरेक्ट हे संध्याकाळीच वाजवायला जायचं आहे. दिवसभर बघू काय टाईमपास होते ते इथे रूमवर करूया आपण. त्या ट्रेनमध्ये गेला तसा. तर तेच अजून उठलेत खाली आहेत. तर चला बघूया ते काय करत आहेत. तिकडे बोलतात भजनाची तयारी. आता इथे पण आता वाजवत आहेत. तर बघू त्याचा आनंद घेऊया. चला सकाळी चालू झालेत मित्रांनो. सर्व आता उठले. आंघोळ विंघोळ गेली नाही. पहिलं वाजवायला येत आहेत. मित्रांनो आपलं काय पाण्याची सोय नाही. पण आता कुठे झालो वापाडेकर टेकिंग. आपण आता टेकिंगला झालं. अरे इथून आपण कुठे झालोय. आम्ही टेकिंग करायला झालोय. काय टाइमपास नाही तर पूर्ण दिवस. तर आता बोललो सकाळ सकाळी टेकिंग करूया. टेकिंग बाकिंग रे ते इन सुनसान जंगलों में आपको जीने के लिए बेयर ग्रिल्स मॅन वर्सेस वाईल्ड. नको झालं टोस्टला ते एवढं आलं तर. ये आम्ही आलो गाईज.
आलो आम्ही टॉप बरोबर चढला काय आलो परत हेलिकॉप्टर कुठे व्ह्यू बघू शकता इथं तुम्हाला. आता आपल्याला दिवसभर हेच करायचं आहे, टाइमपासचं नाही. कॉल डायरेक्ट आपल्याला आता संध्याकाळी वाजवायचं आहे 7-8 वाजता. गाडीवाल्याला हेच करावं लागतं. कैसा आहे झोपलाय झोपून दे. ती जाऊन दे हा तुझ्या आधीवरती आला. तर मित्रांनो आपल्या 2 साथीदाराचं स्वागत झालं. पाठवून आलेले भावाने आपला कीबोर्डिस्ट. कसा आला प्रवास? वाट लागली कुठे? बाथरूम मध्ये बसून आला? हा बाथरूम मध्ये बसून आला. बाथरूम मध्ये बसून आला काय? आम्ही पण तेच होतो. आम्ही 4-4-5 धक्काबुक्की करतो. आम्ही शिफ्टिंग मध्ये आलो आहे. स्लीपर नाही. आम्ही पण सिटिंग आलोय. 3 सीट होत्या आपल्या. आम्ही जनरल म्हणून आलो एवढं नाही आलो. असा जास्त झालाय अहो. कुठलं नाही सगळे मजा करत आलो होता. आम्ही मजा केली. अरे आमचं असं नाही आतमध्ये. आम्ही कंप्लेंट टाकली होती. तो आज होता दिलो. वाढवण्यात त्रास आहे. बोलतो काय केलंय. दुसऱ्याला तो पण जरा टाईट झालं एकदम. अजून दोघे आपले बाकी आहे, हरे आणि मया. ते पण येतील आता. ते लोक बसने येत आहेत. बेस वगैरे आणतायत ना, त्यामुळे त्यांना यायला उशीर होईल थोडा. आता आले ते स्टॉपला, तर त्यांना घ्यायला जायचं आहे. बघू काय कसं होतं आहे, कसं काय होतं ते. चला हे लोक पण आलेत आपले. 24 तासाचा प्रवासानंतर आता आलेत. आणि आपल्या हऱ्या बाई पण आल्या. शॉर्ट कुर्ता वगैरे घालून आलेलो, पण आपल्याला काय जाता आलं ना. ठीक आहे, आपण पुन्हा कधी येऊ तेव्हा जाऊ. चल येऊ मुझे व्हायला. चला तर आपण पण निघूया जेवायला. सध्या निघालेत. भूक खूप लागली सर्व. नाश्ता 11 वाजता केला आणि आता 2 वाजलेत 3 वाजलेत. हे जाते सर्व भुकेने हे आलेत. तर चला जाऊया गाडीत आपण. आता गाड्या पण आल्यात 2. हे थांबलेत डायरेक्ट गाडी दुसऱ्या. आम्ही आपल्याला घाम सुटलाय. खाता खाता घाम सुटलाय. कसं होतं जेवण? एक नंबर. तांबडा पांढरा रस्ता बाई. दारू व्हायला लागेल. मग कसं वाटलं जेवण? एक नंबर. अरे ती पण तुला आवाज येते माया.
कोंबडी पाहिजे. हार्याकडून पार्टी. हार्याकडून पार्टी. मला थम्सअप पाहिजे. हार्याबाई. बाबा यार काय हे. हा मित्रांनो आता आपल्या बाजूला जायची वेळ झाली. सर्व फ्रेश वगैरे होऊन आपण आराम वगैरे केलाय. जेवून ते रेडी आहेत किटमध्ये आपल्या. निघा आता. निघालो आपण आता लोकेशनला जायला. आपल्या सर्वजण सामान घेऊन. तर आता 5 मिनिटात पोहोचू लोकेशनवर. पटपट सेटअप लागा. आणि वेदर बघा तुम्ही. व्ह्यू बघा फक्त कसला भारी. खूप भारी वेदर झालंय. काम करताना. चला डायरेक्ट लोकेशनवर भेटू आता. मित्रांनो आपला सामान अर्धा गाडीत गेले सर्व. आणि बाकीचे आपण सर्व चालत जातोय. 5 मिनिटाचा अंतर म्हणून आपण वॉकिंग जातोय. बाकीचे गेले सर्व सामान घेऊन. तिकडे उतरवतील वगैरे. आणि आपण रेल गाडी. तर मित्रांनो आपल्याला हे ना वाटेत आपल्या मंदिर सापडलं आपल्या पप्पाचा. तर ह्याची खासियत अशी आहे की सांग विधान. ही मूर्ती लहान होती पण ती वर्षानुवर्ष वाढत गेली. आता या साईजपर्यंत आली. तर वरती त्या मूर्तीच्या एकदम टॉपला जेव्हा खिल्ला ठोकलाय तेव्हा त्या मूर्तीची हाईट थांबली आहे. हां असं या मूर्तीचं वैशिष्ट्य आहे. तर बघू शकता तुम्ही. दर्शन घ्या. तर चला जाऊया आपण पुढे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला चला जय. आज पुन्हा सुरू करूया. पण ह्याला रुमाल का लागतो. दिसलंय. आता कमेंट मध्ये सांगा काय दिसलं ते. छत्री काय मारत. छत्री
टमटम आली टमटम टमटम. सितारा याला सितारा म्हणतात. नवीन नवीन खबरा भेटतात आपल्या मेंबर कडून.
चला तर मित्रांनो आता पॅकअपला आलोय आपलं. बघू शकता सर्व पोरं फुल वाजवून दमलेत. 1 वाजला बघू शकता तुम्ही रात्रीचे. फुल हालत टाईट झाले वाजून वाजून. आणि तुम्ही आजची पण टीप बघू शकता. आज पण मस्त टीप उडाली आपल्याला. 50-100चे नोट आहेत. बघू कसं काय होतं ते. काय नियोजन येतो आता. आपला पॅकअप पण बाकी. आता हे पण मोजू आपण आणि पॅकअप करू, जेवूया आणि मग निघूया आपण आपल्या बंगल्यावर. आणि उद्याचा तिकीटचा पण सीन झालाय. तिकीट पण आपलं कन्फर्म नाही जायचं. तर बघू काय ते कसं होतंय ते. ब्लॉगमध्ये बनून राहा, कळेलच तुम्हाला. बघू शकता तुम्ही आजचं कलेक्शन. खूप भारी वाजलं कॉल. फुल वाट लागले, हालत टाईट झाली फुल सर्वांची. वाजून दमलेत. 4 तास कंटिन्यू वाजवले. सुप्रभात मित्रांनो. आजचा दिवस आपला दुसरा. काल रात्री वाजून आपण खूप दमलो. बघूया 4-4.5 तास आपण काल वाजवले कॉल आपला. तर पोरं येऊन डायरेक्ट जेवून इथे झोपलेत. ते आता उठलेत 11 वाजता उठलेत. तर सर्व नाश्ता वगैरे झालाय. आता सर्व निघायच्या तयारीमध्ये. कारण आपली असा ह्याची ट्रेन आहे, बस आहे सॉरी, आपला ट्रेनची तिकीट भेटली नाही. त्यामुळे आता आपण बसची काढली लक्झरीची. तर ती 4ची आहे आपली. तर आता निघूया आपण सर्व. आता ऑलमोस्ट सर्व फ्रेश होऊन वगैरे झालेत. तर निघायच्या तयारीमध्ये. कारण काल फुल हालत डाऊन झाली. बघितलं असेल तुम्ही किती वेळ वाजवला आपण तेच. आता बघू एक फ्रेश होत आहेत. अजून बाकी आहेत 1-2 जण. तर फ्रेश झालो की लगेच निघूया आपण. उशीर झाला आपला कारण की बसला तिकडे जायला पण आपल्याला टाईम लागतो स्टॉपला. तर बघू कसं काय होतंय. भेटू आपण. चला. दिवसचा स्टे होता आपला. खूप भारी जागा इथे. एवढं काय कुणाचं काय आवाज वगैरे नाही ना काय ना काय. सर्व आपापल्या घरीच होते. आम्ही पण कुणाला जास्त त्रास वगैरे काय दिला नाही. तेच आता बघू निघू आपण. जाऊया खाली. चला. चला तर मित्रांनो आपला परतीचा प्रवास सुरू आलाय. सर्व सामान आपल्याला घेऊन जायचं मुंबईला परत. एवढं सर्व सामान आहे. बघूया आपण पण जरा मदत करूया आणि मग भेटू तुम्हाला. वरती हे टाकूया तो स्टँड. हा स्टँड ना मोठा होता. यो काम कर जे काय सामान ह्याच्यातच टाकायला लागेल. पाठीला मारायचे बॅग आहेत ना, ते ह्याच्यावरती लावूया आणि बांधून टाकू डायरेक्ट. थांब दे नको भांडे पण सामान. 1 2 3 4 5 6 9 10 जण असले एका टेम्पो मध्ये. चला चला आरामात जावा. चला बाय मित्रा. भेटू गोडाऊनवर. चलो चलो हम भी आते हैं पीछे से. तर आता आपल्याला पण आता यायला गाडी येते आहे. आपल्याला पण एर्टिगा मध्ये आहे. आपण जाऊ. येईल आता 5 मिनिटात. ते पण सगळं सामान आपलं बेस आहे, रोटं आणि ड्रम वगैरे ते पण टाकू आणि मग निघू आपण. ती पण गाडी आली आता. पटपट सामान टाकू आणि निघूया. गाडी ते लोक 10 जण गेले एका रिक्षात. आम्ही इथे 6 जण आहे. नाही आधीच 3 आहेत गाडी. तसं काय ना, आम्ही पण मांडीवर बसूनच जाणार एकमेकांचा. सामान हे करूया. चला चला तर मित्रांनो आपल्याला फायनली बस भेटली आपली. सीटच नाही झाला. सर्व आलेत बस मध्ये. पडू नका रे. व्हाईट मिशीवाल्याला सीट नाही भेटली अजून. कोणाला सीट नाही भेटली. सर्वांना सीट भेटली. पोर आहेत ना सगळी मागे. व्हाईट मिशीवाल्याला सीट नाही भेटली. 1 जण आडवा पडलाय आपला. चला तर मित्रांनो आपली बस चालू आली आहे. परतीचा प्रवास चालू आहे आपला. मित्रांनो हाय करा हाय. चला चला एकदम आरामात जाणार आपण सुखरूपपणे. चलो बाय बाय कर्नाटका. फिर से मिलेंगे. तर मित्रांनो आपण पोहोचूया आपल्या शॉपवर गोरेगावला.
अर्धे लोक सामान घेऊन गेले. हे आपल्याला आता उद्याच्या कॉलसाठी आपल्या प्लॉट मध्ये घेऊन जातोय. अरे यार काय करता यार. आज कॉल आहे आज रात्री पण कॉल आहे आपला. हे सर्व आपण आपल्या प्लॉट मध्ये घेऊन चालू गोडाऊनवर नाही. आपला शिंदे भाऊ खास आपल्या बेस्ट आणायला आला. राऊंड ऑफ अप्लॉज. सातारा रिटर्न. तर मित्रांनो आपला भाऊ खास काल साताराहून आलाय रिटर्न. फक्त आपल्यासाठी आपला बेस घ्यायला. आपल्या भावाला आपली काळजी आहे. आजच सकाळी घरी आला आणि आपला बेस घ्यायला आलाय. असा पोरगा पाहिजे आपला प्रत्येक ग्रुपमध्ये. मेहनती पोरगा. तो काही कारणामुळे त्याला दौऱ्यामध्ये येता आलं नाही. पण ठीक आहे पुढे पण होतील आपले दौरे. आपल्याला तिकडे 2 कॉल आले राज्यभर. मे महिन्यात जायचे भाऊ आपल्याला. तिथे 2 कॉल आले. आहे भाऊ असाच भाऊ पाहिजे आपल्याला सामान घेऊन जायला. तर चला बघूया हे घेऊन जाऊया आपल्या प्लॉट मध्ये. दोन आमची बेस्टचे गाडी आणि तिसरा पेज जाईल ना गाडी. अरे मॅनेजर हे भावा चाललंय. मित्रांनो आपला दौरा इथेच संपतोय कर्नाटकचा. बॅक टू होम आपण आलोय परत आपल्या एरियात. खूप मस्त मजा आली वाजवून. सर्व पोरं फुल एन्जॉय केले. 2 दिवस इथे धमाल आली. तर असेच आपले दौरे होत राहतील. आपल्याला आता इकडे पण आले. तिकडून 3-4 कॉल आहेत अजून. मे महिन्यात आहे. तर होईल आपला दौरा परत तिकडे मे महिन्यात. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि